दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या सगळ्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। अंधेरी सबवे हा भाग सखल असल्यामुळे इथं सातत्यानं पाणी भरत आहे। वसई विरार नालासोपारा यामध्ये सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर बघायला मिळाला। रात्रीपासून पावसाचा कहर सुरू होता, त्यामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। काहींच्या घरातही पाणी शिरलंय। शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील सखल भागातील रस्ते सुद्धा पाण्याखाली गेले होते। दरम्यान वसईतील मुख्य रस्ता एव्हरशाईन रोड या परिसरातून आढावा घेतलाय प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरार आणि नालासोपारा शहरामध्ये रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नालासोपारा, विरार आणि वसईच्या अनेक रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना जे आहे नदीचं स्वरूप आलेलं आहे। मी आता सध्या एव्हरशाईन मुख्य रस्ता आहे, हा जो आहे वसईहून किंवा नालासोपाराहून जे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण रस्त्यावर पाणी झालेलं आहे। वाहनं ही जे आहेत बंद पडत आहेत आणि सकाळची वेळ आहे। कामावर जाणारे चाकरमणी जे आहेत हे निघालेले आहेत, मात्र या भर पावसामधून त्यांना वाट काढावी लागत आहे। आपण जर बघितलं तर नालासोपारा, वसई, विरार पूर्ण शहरी भागामध्ये पाणी झालेलं आहे। काही सोसायट्यांमध्येही पाणी शिरलेलं आहे, तर काहींच्या घरातही पाणी शिरलेलं आहे। आज रेड अलर्ट आहे पालघर जिल्ह्याला, त्यामुळे आज दिवसभर पावसाचा जोर हा असाच कायम राहील। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। तर वसई विरारमध्ये सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर आहे। मुसळधार पावसामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय, तर काहींच्या घरातही पाणी साचलंय। शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील सखल भागातले रस्ते पाण्याखाली आहेत। नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर, सेंट्रल पार्क, आचोळे रोड, तुळींज, शिर्डीनगर, गालानगर, विजयनगर, विरार आगाशी रोड, बोळींज, विवा कॉलेज परिसर, चंदनसार, वसई बस डेपो इथल्या सगळ्या रस्त्यांवरती पाणी साचलंय। मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाईंदरच्या इंद्रलोक परिसरात भलं मोठं झाड कोसळलं। आज सकाळी 6:30च्या सुमारास रमेश अपार्टमेंट समोर असलेलं हे भलं मोठं झाड उन्मळलं। सुदैवाने या घटनेत कोणतंही नुकसान झालेलं नाही, मात्र रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। मुंबईमध्ये आज मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विरा देसाई रोड पुन्हा पाण्याखाली गेलाय। मार्गावरती 3 ते 4 फूट पाणी साचून वाहतुकीला फटका बसलाय। विरा देसाई रोड परिसरातील इमारतीमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गांधीनगर जंक्शन, जेव्हीएलआर, एलबीएस परिसरात पाणी साचलंय। नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासून पाऊस कोसळतोय। मुसळधार पाऊस नसल्यानं शहरामध्ये पाणी साचलेलं नाही, मात्र एपीएमसी भागामध्ये भाजी मार्केटमध्ये पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचरा होत नसल्यानं भाजी मार्केटमध्ये पाणी आहे। शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे। नवी मुंबईमध्ये आहे ते रात्रीपासूनच पाऊस पडतोय, मात्र मुसळधार पाऊस लागून असल्यामुळे शहराच्या सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं नाहीये। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे। तुम्ही पाहता की एपीएमसी मार्केटचं हे भाजी मार्केट आहे। या भाजी मार्केटच्या गेटवरती आता पाणी साचू लागलेलं आहे। या ठिकाणी सकल भाग आहे, निचरा पाण्याचा योग्य रीतीने होत नाहीये, त्यामुळे या गेटवरती आहे हे पाणी भरलेलं आहे। त्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी व्यापारी वर्ग असेल, माथाडी वर्ग असेल, या लोकांना आहे तो या ठिकाणी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। आणि त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीनं या मार्केटमध्ये आता त्रास लोकांना सहन करावा लागत आहे। तुम्ही समोर पाहताय बाईक लोकांना इथून यावं लागत आहे, मात्र या ठिकाणी जवळपास 1 फुटापर्यंत आहे हे पाणी साचल्यामुळे लोक ह्या पाण्यातनं मार्ग काढत आहे। संपूर्णपणे ढगाळ वातावरण या ठिकाणी पसरलेलं असून मुसळधार पाऊस लागून राहिला नसल्यामुळे अनेक भागामध्ये पाणी जास्त साचलेलं नाहीये। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे घोडबंदर रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। ठाणे घोडबंदर रोडवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे। खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीवर असून चिपळूणमधील वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर जवळ पोहोचली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे चिपळूणमधील नाईक कंपनी परिसरात पाणी शिरलंय।
तर खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीच्या पुराचं पाणी बाजारपेठेत शिरण्याची भीती व्यक्त केली जातेय, तर घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. रायगडच्या माणगाव तालुक्यातील खांदाड आदिवासी वाडीवरील अडकलेल्या नागरिकांना पहाटे 3 वाजेपर्यंत रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. एकूण 15 नागरिक या पुरात अडकून पडले होते. यानंतर रेस्क्यू टीमकडून या सगळ्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर माणगाव नगरपंचायतीकडून या सगळ्या नागरिकांना एका शासकीय शाळेमध्ये ठेवण्यात आलं. सध्या या भागामध्ये पाणी हळूहळू ओसरत असून पावसाचा जोर थांबलाय, तर पूर परिस्थिती आटोक्यात येऊ शकते. 10 ते 12 लोक ऐकत नव्हती. तर मी प्रांत सरांशी स्वतः बोललो. तहसीलदार साहेब स्वतः इथे आले होते. पोलिसांची मदत घेतली आणि फोर्सफुली आपण त्यांना काढलं. हे सर्व काढण्यामध्ये आम्हाला कोलाड रेस्क्यू टीमची खूप मदत झाली. सागर दही आंबेकर इथे आहेत स्वतः. आमचे सहकारी मित्र शंतनू कुवेसकर आहेत. आमचे नगरसेवक प्रशांत अप्पा साबळे आहेत आणि आमचा पूर्ण नगरपालिकेचा स्टाफ होता. कोलाडची रेस्क्यू टीम होती आणि स्वतः तहसीलदार साहेब सुद्धा 1:30 वाजेपर्यंत इथे होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदी हळूहळू इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करतेय. सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 35 फूट इतकी आहे. दरम्यान मांडकुळी या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. पर्यायी मार्गानं वाहतूक करा अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावरून आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आज देखील हवामान खात्यानं घाटमाथ्यांवर पावसाचा जोर आहे तो प्रचंड असणार अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केलेला आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर कोल्हापूर गगनबावडा हा जो मार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवलेला आहे. कारण मांडुकली या ठिकाणी पाणी आहे ते रस्त्यावर आलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही धोकादायक पद्धतीनं वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कुठलेही धोकादायक पद्धतीनं वाहतूक करू नये. त्याचबरोबर जे जिल्हा प्रशासन नियम आणि किंवा अटी सांगते किंवा सूचना देते त्यांचं काटेकोरपणे पालन करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदी पात्रातील विसर्ग रात्रीपासून वाढवलाय. रात्रीपासून एकूण 18,630 क्युसेकनं विसर्ग वारणा नदी पात्रामध्ये करण्यात आला. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे धरण भरत आल्यानं वारणा नदीमध्ये विसर्ग वाढवलाय. चांदोली धरण व्यवस्थापनाकडून वारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातलं दुसरं मोठं धरण असलेल्या परभणीच्या येलदरी धरणातून पूर्णा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. 52,000 क्युसेकनं पूर्णा नदी पात्रामध्ये विसर्ग केला जातोय. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आलाय, तर मराठवाडा विदर्भाला जोडणारा पूल हा पूर्णतः पाण्याखाली गेलाय. त्यामुळे मागच्या 19 तासांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. धरणातून सोडलेलं पाणी आणि परिसरातील विहंगम दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. पुणे शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. काल दिवसभर झालेल्या पावसानंतर पुण्यातील खडकवासला धरणातून 4,000 क्युसेकनं नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई आणि लगतच्या भागात धुवाधार पाऊस पडल्याने एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झालेत. मात्र त्याचवेळी शाळकरी मुलांना हा पाऊस सुट्टी देणारा ठरतोय. मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि रायगड या भागामध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर बुलढाण्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर सुरू असल्यानं या 2 तालुक्यातल्या शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबई आणि कोकण विभागातील महाविद्यालयांना सुद्धा आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे? ठाणे, भिवंडी, रत्नागिरी, बुलढाणा, मीरा भाईंदर, मुंबई, पालघर, रायगड, नवी मुंबई. तर शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिल्या. पावसाची परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनाही निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी निर्णय करावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पावसामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.